हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील वेगवेगळी मराठी वाक्यांवरून इंग्रजीतील काळ शिकणार आहोत आणि त्या काळाचे इंग्रजीतील स्ट्रक्चरसुद्धा शिकणार आहोत. आता ही जी मराठी वाक्ये आहेत ती आपल्या रोजच्याच बोलण्यातील असल्यामुळे तुम्हाला इंग्रजीतील काळ हे अगदी सहजपणे लक्षात येतील आणि त्याचे स्ट्रक्चरसुद्धा लक्षात राहील, कारण की त्या स्ट्रक्चरनुसारच आपण मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी त्याला फोन केला होता. अशा प्रकारचं वाक्य हे आपल्या रोजच्याच बोलण्यातलं आहे. आता इथे बघा, सर्वात आधी तर हे मराठी वाक्य कोणत्या काळातलं आहे ते तुम्ही ओळखलं पाहिजे. आता इथे काय दिलेलं आहे? होता. होता म्हणजेच काय की भूतकाळामध्ये केला होता. केला होता म्हणजेच इथे काय आलेलं आहे की ही क्रिया फोन करण्याची इथे पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? भूतकाळ आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हे पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे. मग यालाच इंग्रजीमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतात. मग आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये इंग्रजीमध्ये वाक्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आता आपण इथे लिहून घेणार आहोत आणि मग त्या रचनेनुसारच, इंग्रजी रचनेनुसारच आपण ह्या वाक्यांचे मग इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. तर सर्वात आधी आता इथे आपण त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत. तर इथे सर्वात आधी घेत असतो आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो. होता हे क्रियापद आहे. मग यासाठी इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापद पूर्ण भूतकाळामध्ये आपण घेत असतो हॅड. कर्ता कोणताही असला तरी सहाय्यकारी क्रियापद हे हॅडच येत असते पूर्ण भूतकाळामध्ये. मग आता त्यानंतर आपण घेत असतो पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच म्हणतात V3 फॉर्म. आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट, ज्यालाच आपण म्हणत असतो कर्म. तर बघा, ही झाली पूर्ण भूतकाळातली म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समधली इंग्रजीतील वाक्याची रचना. आता या रचनेनुसारच मग आता हे वाक्य आपण इथे ट्रान्सलेट करू इंग्रजीमध्ये. सब्जेक्ट कोणता आहे? मी. त्यासाठी आपण इंग्रजीत घेत असतो आय. नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे इथे हॅड. होतासाठी आपण इथे हॅड घेतलं, आय हॅड. नंतर आता इथे क्रियापद बघायचं आहे तुम्हाला मराठी वाक्यात. फोन केला म्हणजेच काय? फोन करणे. मग त्यासाठी आपण असं म्हणत असतो, मी कॉल केला होता, आणि मराठीत आपण फोन केला होता. मग तुम्ही इथे काय घ्यायचं आहे? त्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. मग कॉल, CALL कॉल. आता त्याचं तिसरं रूप आहे कॉल्ड. बघा, किंवा तुम्ही फोन PHONED फोन्ड असं सुद्धा इथे वापरू शकता. मी इथे घेतलेलं आहे कॉल्ड. आय हॅड कॉल्ड. मी फोन केला होता. कोणाला केला होता? ऑब्जेक्ट का आहे? तर त्याला. मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो? हिम हा शब्द वापरत असतो. हिम म्हणजेच त्याला. मी त्याला फोन केला होता, आय हॅड कॉल्ड हिम. बघा, प्रत्येक मराठी शब्दासाठी इथे इंग्रजी शब्द आलेला आहे. आय म्हणजेच मी, होता, फोन केला त्याला म्हणजेच मी त्याला फोन केला होता, आय हॅड कॉल्ड हिम. किंवा मी तिला फोन केला होता तर आय हॅड कॉल्ड हिम ऐवजी हर येईल इथे. किंवा मी त्यांना फोन केला होता, आय हॅड कॉल्ड देम. त्यांना म्हणजेच देम. अशा प्रकारे तुम्ही बदल करू शकता. किंवा करता, मी ऐवजी इथे दुसरा करता असला की तिने मला कॉल केला होता, मग तिनेसाठी आपण इथे काय वापरू? शी वापरू. शी हॅड कॉल्ड. आणि ऑब्जेक्ट काय आहे? तिने मला केला होता म्हणजे सी हॅड कॉल्ड मी. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या करता किंवा कर्म अदलाबदल जरी झालं तरी रचना हीच येणार आहे. फक्त तिथे कर्त्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल आणि इथे जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. अशा प्रकारे मग इथे आहे आय हॅड कॉल्ड हिम. आता नेक्स्ट बघा, मला लग्नाचे सर्व फोटो पाठव. बघा, अशा प्रकारचं वाक्यसुद्धा आपण नेहमीच बोलत असतो. किंवा लग्नाचे असो किंवा पार्टीचे असो किंवा एखाद्या फंक्शनच्या ठिकाणचे, कुठे गेला असाल त्या ठिकाणचे, मग आपण काय म्हणतो की ते सर्व फोटो मला पाठव. मी इथे घेतलेलं आहे की मला लग्नाचे सर्व फोटो पाठव. आता हे जे वाक्य आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? त्याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. मग आता आज्ञार्थी वाक्य अशा प्रकारचं वाक्यसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे. मग आज्ञार्थी वाक्य जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्याचे स्ट्रक्चर कसं असते
ते सुद्धा बघा. तर सर्वात आधी आपण घेत असतो क्रियापदाचे पहिलं रूप आज्ञार्थी वाक्य तयार करताना इंग्रजीमध्ये, आणि मग नंतर घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. मग आता इथे बघा, इथे क्रियापद कोणतं आहे? मराठी वाक्यामध्ये सर्वात शेवटचा शब्द आहे तो म्हणजे क्रियापद असतो. मग इथे पाठव, पाठव हे काय आहे? क्रियापद आहे. मग पाठव यासाठी आपण सेंड म्हणजे पाठवणे, मग त्याचं पहिलं रूपच आपल्याला इथे घ्यायचं आहे म्हणून आपण सेंड. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? कोणाला पाठव? मला पाठव. सेंड त्यासाठी आपण वापरतो मी, सेंड मी, मला पाठव. मग आता राहिलेले शब्द घ्यायचे असतात. त्यानंतर मला पाठव, काय पाठव सांगितलं आहे? लग्नाचे सर्व फोटो, म्हणून आपण इथे काय घेणार? सेंड मी सर्वसाठी ऑल द लग्न वेडिंग, सेंड मी ऑल द वेडिंग फोटोज. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. सेंड मी ऑल द वेडिंग फोटोज, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता सेंड मी ऑल फोटोज ऑफ द मॅरेज, किंवा सेंड मी ऑल द फोटोज ऑफ द वेडिंग असं सुद्धा म्हणू शकता. पण हे सेंड मी ऑल द वेडिंग फोटोज असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा, मला माहीत नव्हतं. बघा एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसली आपण लगेच म्हणतो की मला ते माहिती नव्हतं. मग आता हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे? आता सर्वात तर इथे बघायचं शेवटचा शब्द तो आहे नव्हतं किंवा नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हे वाक्य कोणतं आहे? हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे. मला माहीत नव्हतं म्हणजेच याच्यामध्ये नकार आलेला आहे, म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. माहीत नव्हतं, त्याचप्रमाणे माहीत नव्हतं म्हणजेच ही भूतकाळातली घटना आहे. म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे? तर साध्या भूतकाळातलं हे नकारार्थी वाक्य आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आपण त्याला असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो. मग आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवतो त्याचं स्ट्रक्चर आधी आपण बघूया. तर सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. आता नकार असला म्हणजेच आपण नॉटचा उपयोग हा करत असतो, पण मग आपण कर्त्यानंतर लगेच नॉट घेऊ नाही शकत. मग हा कोणता काळ आहे? तर त्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो आणि त्याला मग त्यानंतर नॉट वापरतो. मग आता हा भूतकाळ आहे म्हणून आपण भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत डीड. वर्तमान काळ असला तर डू किंवा डज वापरतात, हे लक्षात घ्यायचं. आता इथे भूतकाळ आहे म्हणून आपण इथे सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. अशा प्रकारे साध्या भूतकाळामध्ये नकारार्थी वाक्याची रचना इंग्रजीमध्ये अशी असते. मग आता इथे भूतकाळ असला तरी आपण V1 फॉर्म घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल भूतकाळामध्ये आपण V2 फॉर्म वापरतो, मग इथे V1 फॉर्म का आला? कारण इथे डीड आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद. डीड सहाय्यकारी क्रियापद आलं म्हणजे त्याच्या पुढे जे येणारं क्रियापद असतं तेव्हा त्याचा V1 फॉर्म घ्यायचा असतो, V2 फॉर्म नाही. V2 फॉर्म जर घेतला तुम्ही तर तुमचं हे ट्रान्सलेशन चुकेल. म्हणून लक्षात ठेवायचं की डीड आला म्हणजेच V1 फॉर्म भूतकाळ असला तरी वापरायचा. आता बघू आता याचं ट्रान्सलेशन. सब्जेक्ट कोणता आहे? मलासाठी आपण इंग्रजीत आय वापरतो. आय डिड नॉट किंवा डिडंट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा डिड नॉट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आय डिड नॉट. मग आता क्रियापद बघायचं. क्रियापद आहे माहिती असणे. मग त्यासाठी आपण नो हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये. मग त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? V1 फॉर्मच घ्यायचं आहे, पहिलं रूपच घ्यायचं आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय डिड नॉट नो किंवा आय डिडंट नो. अशा प्रकारे ऑब्जेक्ट तर इथे दिलेला नाही आहे. म्हणजे आय डिड नॉट नो किंवा आय डिडंट नो, मला माहीत नव्हतं किंवा माहिती नव्हतं. अशा प्रकारे हे इथे इंग्रजीत वाक्य तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तो तिथे काय करत होता? बघा हा इथे प्रश्न आहे आता, आणि तो प्रश्न आता आधी बघू आपण की कोणत्या काळातला आहे. तो तिथे काय करत होता? करत आहे दिला आहे का? तो तिथे काय करत आहे असतं तर हा वर्तमान काळाचा प्रश्न असता. पण इथे दिलेला आहे तो काय करत होता म्हणजे हा भूतकाळातला प्रश्न आहे. आणि करत होता म्हणजेच ही क्रिया तिथे सुरू होती आणि तो तिथे काय करत होता मग असं आपण म्हणतो. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो चालू भूतकाळातला आहे, की ज्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये कोणता काळ म्हणतो? मग पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय? चालू भूतकाळ. त्याचप्रमाणे आता इथे बघा काय हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. म्हणजे प्रश्नांमध्ये पण दोन प्रकारचे प्रश्न असतात, एक एस नो टाईप क्वेश्चन आणि एक WH टाईप क्वेश्चन. मग
याच्यामध्ये जेव्हा प्रश्नार्थक शब्द आलेला असतो तेव्हा त्याला WH टाईपचा प्रश्न असं म्हणतात. मग आता इथे काय हा शब्द आलेला आहे म्हणून हा WH टाईपचा प्रश्न आहे हे लक्षात घ्यायचं. मग अशा वेळेस वाक्याची रचना म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याची रचना कशी येणार आहे ती सुरुवातीला आपण बघूया. तर अशा वेळेला प्रश्नार्थक शब्द जर प्रश्नात असला तर सुरुवातीला तर आपण प्रश्नार्थक शब्द घेत असतो, म्हणजेच त्याला आपण म्हणतो WH वर्ड. प्लस आता हा आहे चालू काळातला प्रश्न आणि भूतकाळातला प्रश्न. म्हणजेच आता आपण भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापद आता प्रश्नार्थक शब्दानंतर इथे घेणार आहोत. मग ती कोणती असतात? वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर करता बघून तुम्हाला इथे वॉज किंवा वेअर वापरायचं असते. ते कसं मी तुम्हाला आता नंतर सांगणार आहे. त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट, म्हणजेच काय तर करता. त्यानंतर आता इथे चालू काळ असल्यामुळे आपण क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं वर्ब घेत असतो, क्रियापद घेत असतो, हे लक्षात घ्यायचं. आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. बघा, आणि सर्वात शेवटी मग प्रश्नचिन्ह. बघा, अशा प्रकारे चालू भूतकाळामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जर WH टाईपचा प्रश्न असेल तर वाक्याची रचना, प्रश्नार्थक वाक्याची रचना अशा प्रकारे येणार आहे. चालू काळ असल्यामुळे क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप इथे येणार आहे. मग आता WH वर्ड आहे काय? मग त्यासाठी आपण इंग्रजीत व्हॉट वापरतो शब्द, व्हॉट. मग आता व्हॉट नंतर आता वॉज वापरायचं का वेअर वापरायचं? मग आता त्यासाठी तुम्ही काय करायचं की ते करता पाहायचा. करता कोणता आहे? तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत ही हा शब्द वापरत असतो. मग ही नंतर आपण काय वापरतो? वॉज. ही वॉज वापरतो. ही वेअर म्हणतो का? नाही, ही वॉज. म्हणून इथे प्रश्नार्थक शब्दानंतर आपण वापरणार आहोत वॉज, व्हॉट वॉज. नंतर करता आहे तो, म्हणजेच इंग्रजीत ही, व्हॉट वॉज ही. नंतर आपल्याला क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं आहे. क्रियापद आहे करत, म्हणजेच करणे. करण्यासाठी आपण इंग्रजीत डू हा शब्द वापरत असतो. मग डू त्याचं ING प्रत्यय असलेलं रूप काय येणार आहे? डुईंग, म्हणजे करत होता. करणे डू, करत होता म्हणून डुईंग. व्हॉट वॉज ही डुईंग इथपर्यंत झालं. ऑब्जेक्ट नाही आहे, पण इथे एक राहिलेला शब्द आहे तिथे. तिथे तो काय करत होता म्हणून तो ऑब्जेक्ट नसलं तर आपण ऑब्जेक्ट नंतर घेतो. असलं ऑब्जेक्ट तर ऑब्जेक्ट नंतर घेतो, नसलं तर लगेच घेतो आपण इथे. देअर म्हणजेच काय? तिथे. बघा, व्हॉट वॉज ही डुईंग देअर, तो तिथे काय करत होता. अशा प्रकारे मग हा पास्ट कंटिन्युअस टेन्समधला क्वेश्चन इथे तयार झालेला आहे. अगदी सोपं आहे. जर हे तुमचं स्ट्रक्चर लक्षात असलं तर तुम्ही लगेच करू शकाल. किंवा सवयीत तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल मराठीतलं वाक्य इंग्रजीत करायची तर तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही. आपोआपच तुमच्या तोंडातून मग इंग्रजी वाक्य लगेच बाहेर पडेल. आता लक्षात पुढचं घ्या. ती काहीही बोलली नाही. बघा, आता इथे सुद्धा नाही हा शब्द इथे शेवटी आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हे नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्य आहे, पण कोणत्या काळातलं आहे? बोलली नाही. बोलली नाही म्हणजेच भूतकाळ झाला. बोलली नाही म्हणजेच हे सुद्धा साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे. मग आता वरती आपण ते स्ट्रक्चर लिहिलेलंच आहे, पण परत एकदा आपण इथे स्ट्रक्चर लिहूया. बघा, सर्वात आधी काय घेतो? मग आपण सब्जेक्ट घेत असतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत सब्जेक्ट. त्यानंतर मी काय सांगितलं आहे? सहाय्यकारी क्रियापद भूतकाळ आहे म्हणून डीड घ्यायचं. त्यानंतर नॉट घ्यायचं. नंतर आपल्याला काय घ्यायचं असते? V1 फॉर्म, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आपण V1 फॉर्म का घेतला भूतकाळातला तरी ते मी आधी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. अशा प्रकारे ही वरतीसुद्धा आपण स्ट्रक्चर लिहिलेलं आहे की निगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये कसं असतं. आता मग सब्जेक्ट कोणता आहे? ती. मग त्यासाठी आपण काय वापरतो? शी. मग शी, त्यानंतर शी करता घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? डिड नॉट. शी डिड नॉट किंवा डिडंट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे बोलली, म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे? बोलणे. मग त्यासाठी आपण काय शब्द वापरतो? स्पीक. तो आपल्याला V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणून आपण काय घेणार आहोत? ते स्पीक. शी डिडंट स्पीक किंवा शी डिड नॉट स्पीक. ती बोलली नाही. ती बोलली नाही ऑब्जेक्ट तर नाही आहे, पण एक शब्द आहे इथे काहीही. काहीही बोलली नाही. मग काहीही यासाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये शब्द एनिथिंग. म्हणजेच वाक्य कसं तयार झालं इथे? शी डिडंट स्पीक एनिथिंग. ती काहीही बोलली नाही किंवा तो काहीही बोलला नाही
ही डिड नॉट स्पीक एनिथिंग, म्हणजे इथे सब्जेक्ट चेंज झाला. चेंज करून तुम्ही इथे इंग्रजीत हे वाक्य बोलू शकता. किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. मोहन डिड नॉट स्पीक एनिथिंग, मोहन काहीही बोलला नाही. मीरा डिड नॉट स्पीक एनिथिंग, मीरा काहीही बोलली नाही. किंवा ही, शी, इट, काही तुम्ही इथे सब्जेक्ट बदलवून तुम्ही इथे वाक्य अशा प्रकारे बोलू शकता. आता लास्ट सेंटेन्स बघा, ती आज लवकर उठली. आता हे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे हे मराठीतून तुम्ही ओळखायचं आहे. त्यानंतर याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून ते ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि ते ट्रान्सलेशन तिथे मी तुमचं चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधून इंग्रजीतील काळ शिकलो. त्याचप्रमाणे त्या काळांचे स्ट्रक्चरसुद्धा शिकलो आणि त्या काळानुसारच आणि त्या काळातील स्ट्रक्चरनुसारच मग आपण त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केले. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.